नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आहे चंपाषष्ठी आणि आपण बनवणार आहोत भरीत रोडगा नैवेद्य। तर आता आपण बनवून घेऊया नैवेद्यासाठी छान असं वांग्याचं भरीत। तर त्यासाठी आता इथं वांगे साफ करून घेतलेत आणि नवीन कांदे आणलेले आहेत। तर कांद्याची पात पण आपल्याला घालायची आहे भरतामध्ये आणि कांदाही चिरून आपल्याला भरतामध्ये घालायचा आहे। तर अशा पद्धतीने वांगे भाजून घेतलेले आहेत, मसालाही काढून घेतलाय। तर वांग्याची वरची सालीही आपण पूर्ण अशा काढून घेतलेल्या आहेत आणि छान असं वांग्यात अळई काही किडा तर पाहिलाय। तर आता करूया आपण आता भरीत। तर कढईमध्ये तेल टाकल्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे। जिरे तडतडल्यानंतर आपल्याला घालायचा आहे कांदा। तर हा कांदा छान असा गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गुलाबी रंगावर कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं हिंग। तर हिंगाने काय होतं, पोटात त्रास होत नाही, त्यामुळं थोडंसं हिंग टाकायचं। त्यामध्ये आता चिरलेला कांदा आणि कांद्याची पात आपल्याला घालायची आहे। तर हे सर्व छान असं परतून घेतल्यानंतर आपल्याला वाटण घालायचं आहे, लसूण मिरची। तर लसूण मिरची ही छान अशी परतून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला सोललेले वांग्याचं भरीत यामध्ये घालायचं आहे। मस्त असं मिक्स केल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यात चवीनुसार मीठ। तर नैवेद्यासाठी भरीत झालेला आहे तयार। तर आता रोडगे करून घेऊया बाजरीच्या पिठाचे। तर असे हातावर थापून आपल्याला बाजरीचे रोडगे करायचे। तर आता आपण भरूया खंडोबाच्या नैवेद्याचं ताट। तळी भरणाचंही ताट असंच भरायचं आहे। त्यामध्ये आपल्याला भंडारा खोबरं घ्यायचं आहे आणि सर्व नैवेद्य भरायचे आहे। खंडोबाला नैवेद्य दाखवून आपल्याला संध्याकाळी तळी भरणही करायचं आहे। एकोट एकोट, जय मल्हार।